नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विशेष 1000 प्रश्न या सिरीज मधील आजचा आपला पहिला प्रश्न. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? ऑप्शन नंबर 1 एडिसन, ऑप्शन नंबर 2 जॅकरियस जॉन्सन, ऑप्शन नंबर 3 रॉबर्ट हुक की ऑप्शन नंबर 4 रॉबर्ट ब्राउन यांनी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जॅकरियस जॉन्सन यांनी. इथे विशेष महत्वाची माहिती सूक्ष्मदर्शकाविषयी देत आहे मित्रांनो. सूक्ष्मदर्शक म्हणजे नक्की काय? हे डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणारी सूक्ष्म वस्तू पाहण्याचे एक उपकरण आहे. विज्ञानाच्या अनेक शोधामध्ये सूक्ष्मदर्शकाने अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. सूक्ष्मदर्शकाचा शोध ही एक मोठी उपलब्धी मानवी जातीसाठी आहे. मायक्रोस्कोप प्राचीन ग्रीक भाषेतील मिक्रस म्हणजेच लहान आणि स्कोपेन म्हणजे दिसण्यासाठी किंवा पहा असे एक साधन आहे जे उघड्या डोळ्यांनी पाहण्यासारखे खूप लहान आहे. मायक्रोस्कोपी हे असे साधन वापरून छोट्या वस्तू आणि रचनांची तपासणी करण्याचे एक शस्त्र आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्मदर्शकाद्वारे मदत केल्याशिवाय डोळ्यांसाठी अदृश्य सूक्ष्मदर्शक. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजेच क्रॉप जेपीजी सूक्ष्मदर्शक वापर लहान नमुने निरीक्षण, उल्लेखनीय प्रयोग, पेशींचा शोध, संबंधित वस्तू, ऑप्टिकल मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचे असे बरेच प्रकार आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या मार्गांनी गडबद्ध त्यांना केले जाऊ शकते. त्यातीलच एक मार्ग म्हणजे प्रतिमा तयार करण्यासाठी साधनाद्वारे नमुन्याशी कसा संवाद साधला जातो त्याचे वर्णन करणे. एकतर प्रकाश किंवा तुळई त्यांच्या ऑप्टिकल पथातील नमुना पाठवून किंवा ओलांडून स्कॅन करून आणि नमुन्याच्या पृष्ठभागापासून थोडे अंतर वापरून चौकशी सर्वात सामान्य मायक्रोस्कोप आणि प्रथम शोध लावला जाणारा ऑप्टिकल मायक्रोस्कोप आहे, जो प्रतिमा तयार करण्यासाठी नमुन्यामधून जाण्यासाठी प्रकाश वापरतो. मायक्रोस्कोपचे इतर प्रमुख प्रकार म्हणजे फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप दोन्हीही आणि स्कॅनिंग प्रोब मायक्रोस्कोपचे विविध प्रकार आहेत. झॅकरियास जॉन्सन आणि पहिले मिश्रित सूक्ष्म यंत्र. 1590च्या दशकात दोन डच दृश्याचे निर्माते झॅकरियास जॉन्सन 1590च्या दशकात दोन डच दृश्याचे निर्माते झॅकरियास जॉन्सन आणि त्यांचे वडील हन्स यांनी या लेन्सचा प्रयोग सुरू केला. त्यांनी एक ट्यूबमध्ये अनेक लेन्स ठेवले आणि फार महत्वाचा शोध लावला. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हेन्स लेप्रस हे टेलिस्कोपसाठी पहिले पेटंट
भरण्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहे. अन्य पुरावे हान्स आणि झॅकरिया जेन्सन यांच्याकडे आहेत, जे लिपसर्शी या शहरात राहणाऱ्या तमाम निर्मात्यांचे पिता-पुत्र आहेत. प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? ऑप्शन 1 जुईली भंडारे, ऑप्शन 2 अमृता मल्होत्रा, ऑप्शन 3 लक्ष्मी जोसेफ, ऑप्शन नंबर 4 मोनिका पटेल. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जुईली भंडारे. विशेष महत्वाचे मध्ये आम्ही जुईली भंडारेविषयी अतिशय महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. मोनोरेल चालविण्याचा पहिला मान एका 23 वर्षीय युवतीने मिळवला आणि ती तरुणी म्हणजेच जुईली भंडारे ही अलिबागची सुकन्या आहे. आपल्या भव्य दिव्य कामगिरीने जुईलीने अलिबागचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे. अलिबाग तालुक्यातील चोंडी हे जुईलीचे गाव आहे. जुईलीचे वडील समीर भंडारे हे थळ येथील RCF प्रकल्पात नोकरी करतात. तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण कुरुळच्या RCF शाळेतच झाले. त्यानंतरची 2 वर्ष मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर जुईलीने कर्जतजवळील भिवपुरी येथील यादवराव तासगावकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. तिथे तिने इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी संपादन केली. त्यानंतर जुईलीला मोनोरेलसाठी प्रशिक्षणाची संधी मिळाली. देशातील पहिल्या मोनोरेलची सारथ्य करण्याची संधी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जुईलीने यशस्वीरित्या पार पाडून अलिबागचे नाव उजळवले आहे. प्रश्न क्रमांक 3. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन नंबर 1 12वा, ऑप्शन नंबर 2 11वा, ऑप्शन नंबर 3 13वा की ऑप्शन नंबर 4 9वा. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 12वा क्रमांक. प्रश्न क्रमांक 4. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? ऑप्शन नंबर 1 5, ऑप्शन नंबर 2 6, ऑप्शन नंबर 3 7 की ऑप्शन नंबर 4 8. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6. येथे यवतमाळ जिल्ह्याविषयी विशेष माहिती देत आहे मित्रांनो. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला चंद्रपूर जिल्हा, आंध्र प्रदेशची सीमा आणि नांदेड, अमरावती आणि वर्धा जिल्हा उत्तरेला, तर परभणी, अकोला पश्चिमेकडे आहेत. यवतमाळ जिल्हा दक्षिण पर्वतरांगामध्ये वसलेला जिल्हा असून या पर्वतरांगा पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 2 प्रमुख मुख्य नद्या वाहतात, एक पैनगंगा आणि दुसरी वर्धा नदी. वर्धा नदी मध्य प्रदेशातून उगम पावते. पैनगंगा वर्धा नदीची मुख्य सहाय्यक नदी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील येणारे तालुके: यवतमाळ, आर्णी, उमरखेड, कळंब,
पांढरकवडा, घाटंजी, जरी, जामणी, दारवा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मरेगाव, राळेगाव, वणी इत्यादी तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्याविषयी काही महत्त्वाची माहिती. महाभारतात विदर्भाचा उल्लेख आढळतो. तद्वतच यवतमाळचा देखील उल्लेख सापडतो. त्यानंतर मौर्य मौर्य साम्राज्य, सातवहन, वाकाटक राजवंश, चालुक्य राजवंश, राष्ट्रकूट राजवंश, यादव वंश, दिल्लीचे सुलतान यांचा उल्लेख आढळतो. पुढे 1853 जिल्हा ब्रिटिशांच्या सत्तेखाली आला. 1903 ला यवतमाळला हैदराबादच्या निजामाने करारावर घेतले होते, असा यवतमाळचा इतिहास सांगतो. यवतमाळ शहरात अजूनही रेल्वे मार्ग नसल्याने संपूर्णतः वाहतूक बसेस आणि महामार्गावरून येणाऱ्या वाहनांवरच वाहतूक सुरू आहे. बसेसचे आवागमन चांगले असल्याने येण्या जाण्यात अडचण होत नाही. रेल्वे मार्ग नसला तरी शकुंतला या ब्रिटिशांच्या काळातील रेल्वेचा या शहराला इतिहास आहे. ज्या रेल्वेचा खर्च आणि विनिमय आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे, ही एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. यवतमाळ जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 2011 नुसार 20,77,000 एवढी आहे आणि शहरी 17% एवढी. यवतमाळचे क्षेत्रफळ एकूण 13,584 वर्ग किलोमीटर एवढे आहे. साक्षरतेचे प्रमाण 57.96%. 1000 पुरुषांमागे 951 स्त्रिया. राष्ट्रीय महामार्ग 7 रेमंडची मोठी कंपनी या जिल्ह्यात असल्याने याला एक वेगळे महत्त्व या शहराला भेटले आहे. ज्वारी आणि कापूस ही मुख्य पिकं या जिल्ह्यात घेतली जातात. संत्रा, लिंबू आणि लाकडाचे फर्निचर यांची येथून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. कापसाची बाजारपेठ म्हणूनही या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर ए 10 डिसेंबर 1993, ऑप्शन बी 25 एप्रिल 1926, ऑप्शन सी 26 एप्रिल 1994 की ऑप्शन डी 1 मे 1960. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 6. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? ऑप्शन ए 2.4%, ऑप्शन बी 3.5%, ऑप्शन सी 10.5% की ऑप्शन डी 25.50%. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 2.4%. प्रश्न क्रमांक 7. हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी सरदार पटेल की ऑप्शन डी महात्मा गांधी यांनी.
आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, महात्मा गांधी यांनी. प्रश्न क्रमांक 8. जर CAR शब्द 53-20 असा लिहितात तर Y कसा लिहावा? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 26, ऑप्शन सी 27 की ऑप्शन डी 28. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी 27. प्रश्न क्रमांक 9. पुढील अक्षर श्रेणी पूर्ण करा. VXZ, QSU, LNP, GIK and what next? Option A ACF, option B FHI, option C KMO, option D PDF. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी BDF. प्रश्न क्रमांक 10. कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्न चिन्हाच्या जागी टाकता येईल? 0, 1, 5, 5, 10, 9, 15 आणि व्हॉट नेक्स्ट? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 17. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 13. मागील व्हिडिओमध्ये स्वाध्याय प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? ऑप्शन ए काझीरंगा, ऑप्शन बी बेटला, ऑप्शन सी पेंच, ऑप्शन डी नागरहोल असे त्याचे ऑप्शन्स होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए काझीरंगा. आणि आजच्या व्हिडिओमधील तुमच्या अभ्यासासाठीचा एक प्रश्न जाता जाता देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. तर प्रश्न आहे, इति श्री करणे म्हणजे डॅश डॅश करणे. ऑप्शन ए श्री गणेश करणे, ऑप्शन बी सुरुवात करणे, ऑप्शन सी शेवट करणे, ऑप्शन डी मध्ये थांबणे. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विषयक जनरल नॉलेज मराठीतून शिकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आज बघितलेल्या प्रश्नापैकी एखादे प्रश्नही आपणास नवीन आणि विशेष वाटले तर आपल्या मित्रांना आमचं चॅनल नक्की रेफर करा. हॅपी लर्निंग.